प्रवर्गातून मयूर पांचाळ हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे आता उर्वरित 4 राखीव जागांचे निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहेत आणि त्यानंतर उर्वरित 5 जागांचे हे निकाल स्पष्ट होतील। तर या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। चेतन, युवा सेना आघाडीवर आहे, एका जागेवर विजय मिळवलाय, काय सध्या तिथलं वातावरण आहे? नक्कीच प्राची, आपण पाहिलं असेल तर आज सकाळी 10 वाजल्यापासून सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली। या मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे व्हॅलिड आणि इनव्हॅलिड मतं करण्यात आली। त्यातील 7200 एकूण मतदार होते मतदान केलेले, त्यातील 516 मतं ही इनव्हॅलिड ठरली आणि त्यानंतर उरलेली म्हणजे 6684 मतांमध्ये 1116 असा हा कोटा ठरलेला आहे प्रत्येक विजयी उमेदवारासाठी। त्यामध्ये आता आपल्याला पाहायला भेटत आहे ज्या खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे आरक्षित जागा आहे, महिला, एसटी, ओबीसी, एससी आणि एनटी या जागांसाठी युवा सेनेचे उमेदवार हे आघाडीवर आहेत आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर मयूर पांचाळ यांना सर्वाधिक मतं भेटलेलं देखील समोर येतं आणि ते देखील आघाडीवर आहे। थोड्याच वेळापूर्वी वरुण सरदेसाई यांनी देखील प्रसारमाध्यमांशी आता चर्चा केली, त्यावेळी त्यांनी देखील सांगितलं आहे की 5च्या 5 उमेदवार आमचे हे आघाडीवर आहेत आणि त्यांचा विजय हा जवळपास निश्चित असल्याचं म्हटलं गेलं आहे। ही झाली खुल्या प्रवर्गाची गोष्ट झाली, ही संपूर्ण माहिती आहे, आरक्षित जागेंची माहिती आहे। मात्र जेव्हा ओपन जागेंचा निकाल यायला सुरुवात होईल तेव्हा आपल्याला खरी परिस्थिती समजेल की 10च्या 10 जागा युवा सेना जिंकते की एबीव्हीपीच्या काही जागा यामध्ये आघाडी घेत आहेत हे देखील तेव्हाच समजणार। मात्र ज्याप्रमाणे आपण पाहिलं आरक्षित जागेचा निर्णय ज्या फटाफट आलेला आहे, जलद गतीने तो निर्णय आलेला आहे। मात्र ओपन कॅटेगरीच्या जागेंचा ज्यावेळी निर्णय त्याला मात्र वेळ लागणार आहे, कारण ही जी प्रक्रिया आहे ह्याला खूप वेळ जातो असं देखील म्हटलं गेलं आहे। कारण एकाच बॅलेट पेपरवर पहिल्या 5 पसंतीची मतं असतात ती द्यायची असतात आणि त्यानंतर याच्यामध्ये कोणत्या उमेदवाराला किती मतं पडली म्हणजे आता मी सांगितल्याप्रमाणे 1116चा जो कोटा आहे हा कोटा किती उमेदवारांनी पार केला हे देखील पाहिलं जातं आणि त्यानुसार त्या उमेदवाराला विजयी केलं जातं। मात्र पुन्हा एक गोष्ट याच्यात महत्त्वाची आहे, एकाच उमेदवाराने समजा जर 1300 ते 1400 मतं घेतली तर त्या उमेदवाराची 1116च्या पुढील मतांची काउंटिंग म्हणजे 130, 120, 100 मतं जरी एक्स्ट्रा घेतली तरी त्या मतांना काही अर्थ राहत नाही। त्या उमेदवारांची ती वैयक्तिक मतं गिनली जातात, ती पुढे कॅरी फॉरवर्ड होत नाही। त्यामुळे नेमकी आता युवा सेनेचे उमेदवार असतील किंवा एबीव्हीपीचे उमेदवार असतील हे उमेदवार खुल्या प्रवर्गातील किती मतं घेत आहेत आणि त्यांच्या मतांची गणितं कशी आहेत, 1116 मतं किती उमेदवारांना भेटत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। चेतन, आपण बघितलं तर आता सध्या राखीव खरं तर गटामधली जी आहेत राखीव जागा आहेत त्यांचे निकाल यायला लागले आहेत। मात्र या राखीव जागांवर सध्या तरी युवा सेनेचे जे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत। त्यामुळे हे जर चित्र बघितलं तर खुल्या प्रवर्गामध्ये जर जेव्हा निकाल यायला सुरुवात होतील तेव्हा कशा प्रकारचं चित्र बघायला मिळू शकतं? नक्कीच आपण पाहिलं असेल तर यापूर्वी देखील सिनेटच्या निवडणुका झाल्या होत्या। त्या निवडणुकांचे जर निकाल म्हणजे मी एक माहितीसाठी म्हणून संदर्भासाठी म्हणून सांगतो की यापूर्वी ज्यावेळी निकाल झाले होते या निकालामध्ये जेव्हा खुल्या प्रवर्गाच्या म्हणजे आरक्षित जागेचा निकाल लागला होता, या आरक्षित जागेच्या निकालानंतर जो आरक्षित जागेचा निकाल असतो तोच निकाल पुढे कॅरी फॉरवर्ड होतो ओपन जागेंसाठी। म्हणजेच सर्वाधिक मतं कोणत्या संस्थेला किंवा कोणत्या पक्षाला पडली आहे हे जेव्हा आपल्याला कळतं म्हणजे आरक्षित जागेंमध्ये समजा आता युवा सेनेचे 5 उमेदवार आघाडीवर आहेत तर हीच मतं पुढे कॅरी फॉरवर्ड होणार म्हणजे युवा सेनेचे पुढील 5 उमेदवारांना तेवढीच मतं पडली असल्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र ह्याच्यामध्ये 19-20 देखील होऊ शकतं। म्हणजे जर 5 उमेदवार युवा सेनेचे असतील त्यातले 3 किंवा 4 उमेदवारांना मी जसं सांगितल्याप्रमाणे 1116चा कोटा आहे त्या कोट्यात मतदान भेटू शकतं। मात्र एका जरी उमेदवारांनी त्याच्यापेक्षा अधिक मतं घेतली किंवा म्हणजे 1300, 1200, 1600 अशी काही मतं घेतली तर नक्की चेतन, तर एका राखीव जागेवर युवा सेनेनं विजय मिळवलेला आहे। मात्र आता 4 जागांचे निकाल काय आहेत ते थोड्याच वेळात स्पष्ट होईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।